Yes, hello. Previous video was related to Tollens reagent. Tollens reagentची रिॲक्शन आणि त्याचं ॲप्लिकेशन महत्त्वाचं, मेकॅनिझम आपल्याला अपेक्षित नाही, म्हणजे नीट किंवा त्या सर्व एक्झामच्या दृष्टीनेच बोलतो आहे मी, JEE नीट MST CET. पण आपण मुद्दाम बघितली होती, तर ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालं आहे, ते रिपीट करत नाही. पण थोडंसं त्याचं रिव्हिजन करूया. रिव्हिजन म्हणजे जरा आणखी त्यातलं जरा हिंट किंवा पटकन कसं लिहायचं अशा अँगलने थोडं रिव्हिजन, आणि त्यानंतर मग फेलिंग्स, पुढची अल्डिहाइड्सची टेस्ट, कन्फर्मेटरी टेस्टकडे जाऊ. आता टोलेन्स म्हटलं की पहिल्यांदा टोलेन्स रिएजंट म्हटलं की बाकी सगळं सांगितलं असल्यामुळं प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये पटकन लिहितो. टोलेन्स म्हटलं की आपल्याला +1 वाला AG, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड्स, अमोनियाची लोन पेअर बरोबर 2 अमोनिया न्यूट्रल लिगॅन्ड्स आहेत, त्यामुळं हा +1 म्हणजे मॉलिक्यूल म्हणून असं लिहितो. आणि ॲक्वस सोल्युशन असल्यामुळं बाकीच्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड वगैरे तो दाखवला, इथं मी ते सगळं रिपीट करत नाही. प्रिव्हियस लेक्चर कोणी बघितला नसेल तर तो बघून मगच इकडे या. ओके, प्लस आणि OH- हे पहिला टोलेन्स म्हणजे हे फिक्स झालं. त्यानंतर आमच्या लक्षात आलं की टोलेन्स रिएजंट इट इज अ कन्फर्मेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स. ओके, आणि आता काय होत असतं याच्यामध्ये की दिस टोलेन्स रिएजंट मग हा कसा तयार करतात वगैरे सगळं सांगितलं. पण या फॉर्ममध्ये लिहिलं किंवा या फॉर्ममध्ये लिहिलं तर त्याला टोलेन्स रिएजंट म्हणायचं. ओके, तर टोलेन्स रिएजंट आणि अल्डिहाइड्स काय होत असतं बेसिकली, नाही का. टोलेन्स रिएजंट समजा मी लिहितो, टोलेन्स रिएजंट ॲक्वस. ओके, आता हे एकत्र टोलेन्स रिएजंट. ओके, आणि याचं अल्डिहाइड बरोबर रिॲक्शन विथ अल्डिहाइड. समजा फॉर एक्झाम्पल आपण घेतलं ॲसिड अल्डिहाइड, कुठलंही अल्डिहाइड. ओके, तो मुद्दा काय याच्यामध्ये, टोलेन्स रिएजंट ओके, विथ टोलेन्स रिएजंट अल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइड्स विथ टोलेन्स रिएजंट अंडरगो ऑक्सिडेशन. आता अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे करस्पॉन्डिंग जेवढ्या कार्बनचा अल्डिहाइड असेल तो त्याप्रमाणे करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड मिळतो. आता हे सगळं फ्री OH- म्हणजे बेसिक कंडिशनमध्ये असल्यामुळं पुढं तो न्यूट्रलायझेशन होऊन त्याचा करस्पॉन्डिंग सॉल्ट मिळणार, तो भाग वेगळा न्यूट्रलायझेशन, पण बेसिकली कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि पुढं मग न्यूट्रलायझेशन होतं. ओके, हे ठीक आहे. म्हणजे टोलेन्स रिएजंट बरोबरची रिॲक्शन असेल तर इकडं जो कोण अल्डिहाइड असेल, इथं काही मी आता मिथाइल घेतलं समजा, फॉर्मल्डिहाइड असेल किंवा आणि कोण असेल, त्याचं करस्पॉन्डिंग COOH आणि बेसिक कंडिशन असल्यामुळं तसं लिहून मग परत न्यूट्रलायझेशन सेपरेट लिहू शकतो किंवा दोन्हीचा एकत्र विचार करून डायरेक्ट लिहू शकतो. ओके, असं. आणि मग हा जर ऑक्सिडाईज होतो, जर कोणतं रिड्यूस होत असला पाहिजे, तर ही पहिली गोष्ट. तसं टोलेन्स रिएजंट हा AG आणि याचे कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड झालेले आहेत एम्प्टी ऑर्बिटल्स बरोबर, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन अमोनिया, नाही का. त्यातला हा +1 वाला AG ऑक्सिडेशन नंबर, इट चेंजेस टू AG म्हणजे हे काय बरं, हे रिडक्शन आहे. मग तो इलेक्ट्रॉन कसा मिळतो प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं, पण इथं थोडं पटकन लिहिण्याच्या दृष्टिकोनातून किंवा MCQमध्ये आलं की झटकन विचार करण्याच्या दृष्टिकोनातून जरा रिव्हिजन वेगळ्या स्टाईलनी करायचं ठरलं म्हणून. तर याचा अर्थ टोलेन्स रिएजंट गेट रिड्यूस्ड म्हणजेच टोलेन्स रिएजंटमधला तो कॉम्प्लेक्समधला AG इन द फॉर्म ऑफ AG प्लस गेट रिड्यूस टू AG. +1 वाला AG इथं 011 झालं ना, प्रेसिपिटेट. टोलेन्स रिएजंट गेट रिड्यूस्ड
अँड करस्पॉन्डिंग ऑल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज टू गिव्ह कार्बॉक्सिलिक ॲसिड. हे पहिला माहीत पाहिजे. आणि बेसिकली हे फ्री OH -, तिथं असल्यामुळं ओके इमिजिएटली त्याचं न्यूट्रलायझेशन होऊन त्याचं करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलेट आयन म्हणजे करस्पॉन्डिंग सॉल्ट तयार होणार. ओके एवढं माहीत असेल तर रिॲक्शन लिहायला अडचण येत नाही. मग हा आता ॲसिटल्डिहाइड आहे म्हटल्यानंतर समजा मी पहिल्यांदा ॲसिड लिहितो आणि मग परत न्यूट्रलायझेशन सेपरेट दाखवतो आणि दोन्हीची डेट घेऊ शकतो, नाही तर दोन्ही सेपरेट दाखवून थांबू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके तर अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज टू करस्पॉन्डिंग ॲसिड, हा अल्डिहाइड ग्रुपचा कार्बॉक्सिलिक ग्रुप झाला. ओके आणि +1 वाला AG जेव्हा एलिमेंटल AGमध्ये कन्वर्ट होणार आहे, तर एलिमेंटल AGमध्ये कन्वर्ट होणार तर त्यावेळेला कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड त्याचे टिकत नाहीत. ओके ते डिटॅच होणार, म्हणजे अमोनिया विल बी लिबरेटेड, म्हणजे अमोनिया बाय प्रोडक्ट. आणि मग इथं OH- आयन्स आहेत, हायड्रोजन ऑक्सिजन म्हटलं की बाय प्रोडक्ट आपला वॉटर एक ठरलेला असतो. असं स्केलेटन लिहिलं ही रिॲक्शन. आणि मग आपण कालची मेकॅनिझमचा उपयोग काय की 1 अल्डिहाइड मोलॅक्युल मेक्स अवेलेबल 2 इलेक्ट्रॉन्स आणि त्यामुळं +1 वाले AG 0मध्ये असे एका वेळेला 2 होणार एका अल्डिहाइडमुळे. हे कालच्या मेकॅनिझममध्ये तेवढं असा उपयोग होतो मेकॅनिझम सिलेबसमध्ये नसली तरी शिकलो तर. त्यामुळं मग आपण इथं काय केलं की हे इथं एकूण हे मोलॅक्युल पूर्ण 2 मोलॅक्युल म्हणून 2 लिहा किंवा आयन्स दाखवलेत म्हणून दोन्हीकडे 2 केलं झालं. याचा अर्थ मग सिल्वर इथे 2 होणार. हे एका कॉम्प्लेक्समध्ये 2 आहेत म्हणजे टोटल अमोनिया 4 होणार. अल्डिहाइडमध्ये एक ऑक्सिजन वाढला, कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार झालं, त्याचा विचार केला तर याचा अर्थ मग इथं एक H2O. दॅट्स ऑल. रिॲक्शन झाली. वॉर्म वगैरे ते कंडिशन एक असते. ओके आणि हे बेसिक कंडिशन असल्यामुळं आता इथं तो अमोनियम सॉल्ट वगैरे एवढं लिहायची गरज नाही. दिस इमिजिएटली गेट न्यूट्रलाइज्ड असं सेपरेट रिॲक्शन लिहायची. आणि बऱ्याच वेळेला ह्या दोन्हीचं नेट लिहून पुस्तकात डायरेक्ट छापलेलं असते, गोंधळतो आपण. मग ते आपल्याला वाटतं की असं पाठ करून असं लिहायचं असतं, असं नाही आहे. ओके प्लस फ्री OH- आयन्स इन लार्ज अमाऊंट, हा ॲसिडिक हायड्रोजन त्याचं वॉटर, आणि इथं जो अल्डिहाइड आहे त्याचा करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलेट आयन तयार होणार. दॅट्स ऑल. अशा ह्या 2 स्टेप्स आहेत. अँड दिस इज द टेस्ट फॉर. आणि त्यामुळे इथं हा ऑक्सिडाईज होतो, टोलन्स रिड्यूस होतो, म्हणजे टोलन्स ऑक्सिडायझेस अल्डिहाइड म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट झाला. त्याच्यामुळं यातला टोलन्स रिएजंटमधला AG+ इट गेट्स रिड्यूस्ड म्हणजे हा रिड्युसिंग एजंट झाला. रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं रिडक्शन, स्वतःचं ऑक्सिडेशन झालं तर कार्बॉक्सिलिक ॲसिड, अल्डिहाइडचं रिडक्शन झालं तर प्रायमरी अल्कोहोलचा टॉपिक आठवा. पण या रिॲक्शनमध्ये काय झालं, स्वतःचं ऑक्सिडेशन झालं आणि इट हॅज रिड्युस्ड टोलन्स रिएजंट म्हणजे AG+चं AG झालं म्हणजे टोलन्स रिएजंटचं रिडक्शन, त्यामुळे रिड्युसिंग एजंट. तर हे अशा पद्धतीने असा अभ्यास करायचा असतो. पुन्हा एकदा थोडंसं हे आपण रिव्हिजन याचं केलं आणि प्रिवियस लेक्चर पण व्यवस्थित बघा आणि हे रिव्हिजन दोन्ही मिळून. आणि आता मग आपण फिलिंग्सकडे जाणार आहोत. सो लेट मी रिमूव्ह दिस फ्रॉम द बोर्ड. Yes. Okay, now this we have covered. Okay, now we'll go for this Felling's test. Felling's test मध्ये काय ॲक्च्युली Felling's सोल्युशन जे आहे Felling's test, तर aqueous solution of CuSO4 is mixed with sodium, potassium, tartarate, means this solution and this solution, they are mixed. Tartarate plus aqueous solution of NaOH. When these two are mixed, that is Felling's solution. मला Felling's A म्हणतात, याला Felling's B म्हणतात. नोट्समध्ये असतं तुमच्यासमोर.
की आहे तेच सगळं परत रिपीट, सगळं सोपं नको, म्हणून वेगळं काय असेल ते सांगू, ते पण व्यवस्थित सांगायचं असं. तर हे फेलिंग सोल्युशन ही पहिला गोष्ट क्लिअर. आता याला हे रोचेली सॉल्ट म्हटले, सोडियम पोटॅशियम टार्टारेट, म्हणजे पहिला टार्टारिक ॲसिड समजून घ्या, डायकार्बॉक्सिलिक ॲसिड आहे, म्हणजे 1 2 3 4 ब्युटेन डाय ओइक ॲसिड, आणि परत हायड्रॉक्सी ग्रुप आहेत 3 नंबरला 4 नंबरला, त्याचे नॉमेनक्लेचर वगैरे वेगळा भाग आहे, तो आपण सेपरेटली 11th लेवलला शिकलेला असतो, सांगितलं. हे टार्टारिक ॲसिड आपल्याला 3 डायमेन्शनल आणि त्याची ऑप्टिकल त्या अँगलनी बघायचं नाही आहे. त्याचं सोडियम सॉल्ट पोटॅशियम सॉल्ट, म्हणजे एक साईडला सोडियम आणि एक साईडला पोटॅशियम, न्यूट्रलायझेशन ॲसिडिक हायड्रोजन. ते काय होतं की मग कॉपर सल्फेट, ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट असेल, ॲक्वस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट घेतलं तर आपण शिकलो आहे इट अंडरगोज हायड्रोलिसिस, आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय होतं त्याचं कॉपर हायड्रॉक्साईड, आणि तो प्रेसिपिटेट आहे, प्रेसिपिटेट. मग आम्हाला या रिॲक्शनला जो फ्री +2 वाला कॉपर म्हणजे क्युप्रिक आयन पाहिजे तो मिळत नाही. मग तो फ्री फॉर्ममध्ये राहण्यासाठी त्याचं कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्मेशन कॉम्प्लेक्स, म्हणून हा रोचेली सॉल्ट असं त्याला म्हटलं आहे. रोचेली नाव म्हणजेच केमिस्ट्री सोडियम पोटॅशियम टार्टारेट ते दाखवलं मी. तर वेन दिस इज मिक्स्ड विथ कॉपर सल्फेट, म्हणजे त्यातला +2 वाला कॉपर, ओके, तर तो काय होतो, रुटीन 2 लोन पेअर्स आहेत, पण इथला हा O- ती इलेक्ट्रॉन पेअर ती एकच दाखवतो. इट फॉर्म्स कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. आता हा +2 बेसिकली, आणि हे -1 त्यामुळे हे न्यूट्रल झालं, कळतं आहे का. Na+O- K+O-, त्याची लोन पेअर आहे तिसरी, इट फॉर्म्स कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट, आणि त्यामुळे काय होतं की याचं +2 वाल्या कॉपरचं हे प्रेसिपिटेशन ऑफ कॉपर इन द फॉर्म ऑफ कॉपर हायड्रॉक्साईड म्हणजे +2 वाला कॉपर इट इज प्रिव्हेंटेड. या रिॲक्शनला आम्हाला फ्री कॉपर पाहिजे असतो, तो एवढाच हेतू आहे. त्यामुळे रिॲक्शन लिहिताना पुस्तकात नोट्समध्ये वगैरे उल्लेख असतो नोट्समध्ये की हाऊ इट इज प्रिपेअर्ड, रोचेली सॉल्ट इज यूज्ड वगैरे, एकदा बघितलेलं माहीत असलं पाहिजे, म्हणजे की त्याचं व्हॉट इज द एम, इंटेन्शन, यूज. तर तो जो कार्बॉक्सिलेट आयन आहे त्यातला O-, इट फॉर्म्स कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड, जसं अमोनियाच्या लोन पेअरनी फॉर्म केला होता प्रिव्हियस, विथ +2 कॉपर. मग हा +2 आणि हे दोन्ही -1 म्हणून हे न्यूट्रल झालं. मग रिॲक्शनच्या वेळेला हे ड्युरिंग रिॲक्शन अल्डिहाइड बरोबर ड्युरिंग रिॲक्शन हा कॉपर +2 फॉर्ममध्ये मिळतो. पहिली ही गोष्ट, हे पहिला सेपरेट शिकून घ्यायचं. हे सांगितलं फेलिंग सोल्युशन. मग पुन्हा ह्याचं जे मेकॅनिझम आहे, तर आता प्रिव्हियस टोलेन्स रिएजंटचं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जे मेकॅनिझम सांगितलं आहे ते कळलं असेल, तर याचं मेकॅनिझम सेपरेट शिकण्यात पॉईंट नाही. मुळात डायरेक्ट सिलेबसचा भाग नसल्यामुळे तिथं ज्या पद्धतीने OH-, आता इथं तर NaOH आहेच, OH- आयन्स तो अटॅक करतो, मग त्याचा फ्री इलेक्ट्रॉन अवेलेबल होतो, जे काही आपण शिकलो सेम मेकॅनिझम, आणि त्या सेम मेकॅनिझमनी इलेक्ट्रॉन्स म्हणजे अल्डिहाइड विल मेक अवेलेबल इलेक्ट्रॉन्स, आणि त्यामुळे इथं काय होणार आहे, अल्डिहाइड ओके. आता इथं मात्र पहिला अल्डिहाइड म्हणून सांगतो मी जनरल, पण फेलिंग्सच्या बाबतीत त्याचं मेकॅनिझममध्ये त्या जे काही बल्की नेचर वगैरे अनेक कारणामुळं ब्रॉडली जे इलेक्ट्रॉनिकली मेकॅनिझम मी टोलेनसाठी सांगितलं तेच मेकॅनिझम, ओके. फक्त Ag+नी कॅप्चर केले इलेक्ट्रॉन्स, त्याच्याऐवजी +2 वाला कॉपर एक्सेप्ट करणार, ओके. त्यामुळं ते मेकॅनिझम एकदा बघितलं की इथं त्याप्रमाणे असं समजून पुढं जायचं. मेकॅनिझम ती कुठल्या पुढच्या असं काहीतरी गैरसमज नको की इथं पुस्तकात नाही आहे म्हणजे ॲडव्हान्सला विचारतात, तसं नसतं. जे सिलेबसमध्ये आहे त्यातलेच बारकावे तेच मिक्स करून तेच फास्ट सोडवायला लागणार असं असतं ते, ओके. बेसिक अभ्यास नसेल तर त्यांना ते सगळं बाहेरचं वेगळं वाटत असतं. विद्यार्थी असलं तरी कारण सांगायला पाहिजे म्हणून. तर अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज्ड टू गिव्ह करस्पॉन्डिंग कार्बॉक्सिलिक ॲसिड, हे बेसिक. आणि इन प्रेझन्स ऑफ NaOH आहे, म्हणजे सगळे NaOH काही त्या कॉम्प्लेक्स फॉर्मेशन आणि NaOH CuSO4 ॲक्वस सोल्युशन +2 वाला कॉपर कॉम्प्लेक्स फॉर्म केलेला आहे, हे सगळं एकदा सेपरेट तयारी करायची. अल्डिहाइड ऑक्सिडेशन कार्बॉक्सिलिक ॲसिड आणि NaOH च्या प्रेझन्समध्ये असल्यामुळं
न्यूट्रलायझेशन 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 ओके. म्हणजे मग मी सांगितलं की आता याचं तसं परत मेकॅनिझम बघायची गरज नाही की अल्डिहाइडचं कार्बॉक्सिलिक ॲसिड कसं होतं आणि एजी प्लसचं एजी रिडक्शन इलेक्ट्रॉन कसे अवेलेबल होतात रॅडिकल वगैरे सेम. तर तो पॅटर्न फिक्स झाला. 1 अल्डिहाइड मॉलिक्यूल विल मेक अवेलेबल 2 इलेक्ट्रॉन्स 2 एजी. ते मागचं क्लिअर असेल तर इथं काही म्हणजे त्याचा आधार घेऊन इथं करायचं असं मला वाटतं. कारण सिलेबसमध्ये नसलेल्या गोष्टी आपण बारकाव्यात शिकतो म्हणजे तसंच शिकायचं असतं केमिस्ट्री. तर पहिल्यांदा अल्डिहाइड इन प्रेझन्स ऑफ फेलिंग्स सोल्युशन फेलिंग्स रिएजंट गेट ऑक्सिडाइज टू गेट कार्बॉक्सिलिक ॲसिड. पण ह्या फेलिंगच्या सोल्युशनमध्ये CuSO4 NaOH आणि +2 फॉर्ममध्ये सुरुवातीला रिॲक्शनच्या आधी +2 फॉर्ममध्ये कॉपर राहिला पाहिजे म्हणून तो टार्टारिक ॲसिड हे सगळं आपल्याला कळालं. म्हणताना आपण रोचेली सॉल्ट इन NaOH इज मिक्स्ड विथ ॲक्वस सोल्युशन ऑफ CuSO4 इज कॉल्ड ॲज फेलिंग सोल्युशन असं. ते ठीक आहे, ते आपल्याला सगळं कळतं आहे. त्याची कारण वगैरे एवढा सगळा विचार केला असेल तर लक्षात राहतं. स्ट्रक्चर असं कुठं जाऊन दाखवायचं नाही लिहायचं नाही पण माहीत पाहिजे असं आहे म्हणून. ओके. आणि NaOHच्या प्रेझेन्समध्ये असल्यामुळं कार्बॉक्सिलेट सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड कार्बॉक्सिलेट आयन किंवा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड असं होणार. हे पहिलं लक्षात आलं. हे अल्डिहाइडचं असं होणार जो कोण अल्डिहाइड असेल त्याप्रमाणे. आता याच्यामध्ये आणखी एक आहे, आणखी एक गोष्ट आहे. थोडंसं रब करतो तो पार्ट सोयीसाठी माझ्या लिहिण्याच्या. येस ओके. हे झालं म्हणजे अल्डिहाइडचं पहिल्यांदा सेपरेटली. अल्डिहाइडचं काय होणार जे आधी बघितलं तसंच अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज्ड आणि बेसिक कंडिशनमध्ये असल्यामुळं ऑन ऑक्सिडेशन अल्डिहाइड गिव्स कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड इमिजिएटली गेट न्यूट्रलाइज्ड. हे फिक्स झालं म्हणजे अर्धी रिॲक्शन आपल्या डोक्यात क्लिअर आहे पहिल्यांदा. फेलिंग सोल्युशन म्हणजे लिहिताना जरी आपण विचार करताना जरी असं केलं तर ॲक्च्युअली लिहित नाही. पण फेलिंग सोल्युशन लिहिताना कसं लिहितात बघा आणि असं लिहितात. म्हणजे तुम्ही CuOH2 लिहू नका. CuOH2 तर होऊ नये म्हणून तर रोचेली सॉल्ट वापरलेला आहे. तर हा NaOH मधून रिॲक्शनमध्ये लिहिताना तसं लिहित नाहीत. हा NaOH मधून आणि हा कॉपर सल्फेट आणि रिॲक्शन होऊपर्यंत कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतो म्हणून हा फ्री. ओके. तर हे CuOH2 बरोबर रिॲक्शन नाही आहे हे लक्षात घ्या पहिल्यांदा. हे आणि मग फेलिंग सोल्युशन तेवढं सगळं या स्टेजला गरज नाही. टेस्ट म्हणून एक इन्फॉर्मेशन म्हणून आणि थोडंसं आपल्याला जे झालं आहे त्याच्यावरून थोडं आपण एक स्टेप पुढे जाऊन बघतो ते ठीक आहे. तर असं लिहितात. हे बॅलन्स करायचं आहे. असं लिहिलं की याला फेलिंग्स सोल्युशन म्हणतात किंवा फेलिंग्स रिएजंट म्हणतात लक्षात घ्या. तर अल्डिहाइड जो असेल समजा मी एक्झाम्पल म्हणून ॲसिड अल्डिहाइड लिहितो. ओके. वॉर्म हे असतंच इकडं. तर अल्डिहाइड गेट कन्व्हर्टेड इन टू करस्पॉन्डिंग ॲसिड पहिला लिहून टाकतो मी. आता परत इमिजिएट न्यूट्रलायझेशन होणार ते सेपरेट लिहू आपण. अँड +2 म्हणजे नॉर्मली आपण कॉपर सल्फेट म्हणतो म्हणजे +2 वाला कॉपरला क्युप्रिक म्हणायचं असतं. क्युप्रिक आयन क्युप्रिक इट चेंजेस टू +1. +1 पण कुठल्या फॉर्ममध्ये तर त्याचा सेपरेट विचार करायचा की इथं जसं अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज बनालो तसं या फेलिंग्स टेस्टमधला क्युप्रिक फेलिंग्स रिएजंट मधला कॉम्प्लेक्स फॉर्ममधला क्युप्रिक तो इट गेट रिड्यूस्ड टू +1. जसं AG प्लसचं AG झालं होतं एलिमेंटल तसं इथं +2चं कॉपर एलिमेंटल होत नाही. म्हणजेच क्युप्रिकचं +1 म्हणजे क्युप्रस आणि तो क्युप्रस आहे ना इथं या सोल्युशनमध्ये तो Cu2 ऑक्साईड क्युप्रस ऑक्साईड तयार होतो. म्हणजे काय हे सगळं समजून घेतल्यानंतर मग मेमरी काय वापरायची की विथ फेलिंग सोल्युशन म्हणजे काय जरी ते सगळं माहीत असलं तरी फेलिंग सोल्युशन म्हणलं की फेलिंग्स रिएजंट म्हटलं की लिहिताना आपण एवढंच लिहिणार आहे. जो कोण अल्डिहाइड असेल त्याचा करस्पॉन्डिंग ॲसिड होणार. तसं क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस इन द फॉर्म ऑफ देअर ऑक्साईड. मग क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस इन द फॉर्म ऑफ देअर ऑक्साईड. पण आता +1 वाला कॉपरचा ऑक्साईड म्हटल्यानंतर ऑक्सिजनवर -2 चार्ज असतो आणि क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस म्हटल्यानंतर +1चे 2 पाहिजेत म्हणजे त्याचा फॉर्म्युलाच झाला असा.
कळलं का? हा, आणि याला एक ब्रिक रेड ब्रिक रेड, मी रेड लिहितो सिम्पल, आणि प्रेसिपिटेट असतो. टेस्ट आहे म्हणल्यानंतर ओळखायला काहीतरी प्रेसिपिटेट कलर असं पाहिजे ना, म्हणजे त्याच्यासाठी परत आणि वेगळं एक्सपेरिमेंट करा. ओके, आता बघा, म्हणजे हा +1 आहे, +1चे दोघं आहेत. मग बरं झालं, कारण नाहीतरी 1 molecule ऑफ अल्डिहाइड मेक्स अवेलेबल 2 इलेक्ट्रॉन्स. आपण आधीच्या रिॲक्शनमध्ये बघा ट्वाईस AG केलं होतं, म्हणजे +1चा AG +1चा AG असे दोघं, इथं +2चा +1 असे 2 सेपरेट, Cu ट्वाईस हो, इथं +1 वाला कॉपर आहे, त्यामुळे हा क्युप्रस ऑक्साईड आणि प्रेसिपिटेट आहे, रेड आहे. म्हणजेच ते कसं असतं की अल्डिहाइड विथ फेलिंग्स गिव्ज रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साईड, म्हणजे त्याच्यावरून कळतं. पण अल्डिहाइड म्हणतोय मी, दिस इज नॉट फॉर ऑल अल्डिहाइड्स, म्हणजे दिस इज फॉर, म्हणजे ही जी टेस्ट आहे फेलिंग सोल्युशनची टेस्ट, दिस इज नॉट फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स, त्याला नाही आहे. त्याचं ज्या पद्धतीने कॉम्प्लेक्स तोडून ते जे मागची मेकॅनिझम बघितली त्याच्यासारखी, ठीक आहे. ॲलिफेटिक टोलेन्स मात्र ऑल टाईप ऑफ अल्डिहाइड्स. ओके, येस, काय हरकत नाही. तो पहिला हे लक्षात आलं, म्हणजे पहिला फेलिंग्स टेस्ट, रिएजंट, हे सगळं सेपरेट समजून घ्यायचं. अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज म्हणल्यानंतर जे टोलेन्सला झालं तसंच इकडं फेलिंग सोल्युशन म्हणलं की एवढ्या सगळ्या अभ्यासावरून लिहिताना ॲक्च्युली फेलिंग सोल्युशन म्हणजे हेच लिहायचं आहे आम्हाला. क्युप्रिक आयन्स कॉम्प्लेक्स फॉर्ममधून रिॲक्शनच्या वेळेला फ्री मिळणार म्हणून तेवढंच लिहिलं. आणि आयन्स OH फ्री OH मायनस आयन्स फ्रॉम NaOH ॲक्वस सोल्युशन. अल्डिहाइडचं करस्पॉन्डिंग ॲसिड, क्युप्रिक आयन्सचं क्युप्रस ऑक्साईड तो तयार झाला. ओके, हायड्रोजन ऑक्सिजन दिसतात म्हणजे वॉटर असणारच, ते एक असतंच सगळीकडे. आता बॅलन्स करायचं. आता ज्या अर्थी तिकडं Cu ट्वाईस O झालेत नाही का, त्या अर्थी इथं 2 होणार. मग +2चं +1 +2चं +1, 1 अल्डिहाइड मॉलिक्यूल मेक्स अवेलेबल 2 इलेक्ट्रॉन्स. त्याप्रमाणे हे अल्डिहाइडला हा बॅलन्स झाला आणि त्याप्रमाणे +2 वाला हा रिॲक्ट होतो आहे. फक्त चार्जचा विचार केला तरी इथं 4 यायला पाहिजे, आणि चार्जचा विचार नाही जरी केला तरी कसा 4 येतो ते सांगतो. अल्डिहाइडचं ॲसिड झाले म्हणजे एक ऑक्सिजन तिथं वाढला. क्युप्रस ऑक्साईड OUS +1 तिथे एक ऑक्सिजन वाढला, लक्षात आलं का? आणि H2O तिथं वाढला ऑक्सिजन. आता हे सगळं होत असताना तुम्ही बॅलन्स करताना इथं 4 आलं आहे, 3 वाढले, म्हणजे आता दिसताना 3 दिसतात. पण OH मायनस आयन +2चे 2, आता चार्जचा जरी विचार केला तरी -1चे 4 पाहिजेत. 4 हायड्रोजन ॲटम्स ट्वाईस H2O. काय केलं कळलं का? व्हिडिओ पुन्हा बघायचा, पुन्हा जरा बघता आठवायचे, त्यातले तुकडे आठवायचे. हे माहितीसाठी आहे म्हणून एकदा पहिला समजून घ्यायचं. त्यानंतर मग पुढं फेलिंग सोल्युशन म्हटलं की डायरेक्ट असेल यायचं, आणि अल्डिहाइड जो कोण असेल तो, फक्त फेलिंगचं नॉट फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. जो अल्डिहाइड असेल तो करस्पॉन्डिंग ॲसिड अँड क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस इन द फॉर्म ऑफ ऑक्साईड. असा अभ्यास करून अशी रिॲक्शन लिहायची असते. आता हे इथंच परत न्यूट्रलायझेशनसाठी परत OH मायनस इथं 5 करतात करण्याचं, आणि ती नेट रिॲक्शन डायरेक्ट लिहितात, ते पण करेक्ट आहे. आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन सेपरेट दाखवायची. मग नेट रिॲक्शन घ्या. इन प्रेझन्स ऑफ NaOH असल्यामुळं त्यातला फ्री OH मायनस आयन फ्रॉम NaOH, ॲसिडिक हायड्रोजन H2O प्लस. मग समजून नाही घेणाराचा गोंधळ काय होतो माहिती आहे का? काही पुस्तकामध्ये एवढंच लिहिलेलं असतं, कारण त्यातला फक्त अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज्ड अँड +2 चेंजेस टू +1 इट गेट रिड्यूस्ड. फेलिंग्समधला क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस इन द फॉर्म ऑफ ऑक्साईड तेवढंच दाखवायचं असतं. तो केमिस्ट्री तेवढीच म्हणून असं लिहितात. काही ठिकाणी फर्दर इमिजिएटली इट गेट न्यूट्रलाइज्ड, हे बरोबर आहे म्हणून सेपरेट लिहितात. किंवा काही ठिकाणी दोन्हीची नेट घेतात. दोन्हीची नेट घेतली तर हे 5 होणार, हे 5 होणार. वॉटर मॉलिक्युल्स 3 होतात. कार्बोक्सिलिक ॲसिड इकडे तयार झाले, इमिजिएटली न्यूट्रलाइज झाले, कट होतात. मग डायरेक्ट नेट रिॲक्शन तशी लिहिलेली असते किंवा अशी लिहिलेली असते. त्याने जर एवढा विचार करून समजून घेतलं नसेल तर त्याला लिहिताच येत नाही. समजलं का? हा भाग आहे. त्यामुळं व्यवस्थित एकदा दोनदा असा अभ्यास केला की मग रिॲक्शन लिहिणे किंवा जे MCQs त्या रिॲक्शनच्या मेकॅनिझम, म्हणजे त्यातले जे बारकावे आहेत, ऑक्सिडेशन नंबर चेंज वगैरे, अशा अर्थाने मेकॅनिझम नव्हे,
एक तसं येतं. किंवा जे प्रश्न असं मिक्स होऊन येतात की असा कोणतरी आमच्याकडे आहे ए की पॉझिटिव्ह टोलेन्स टेस्ट किंवा असं निगेटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट असं काहीतरी मिक्स होऊन येतं. त्यावेळेला पटकन आपल्याला लक्षात येतं की टोलेन्स पॉझिटिव्ह असेल तर अल्डिहाइड आहे, फेलिंग्स असेल तर अल्डिहाइड, पण फेलिंग्स असेल तर काय, तर इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स असं. तर या सगळ्या गोष्टी उपयोगाला येतात. मग आता अल्डिहाइड तुम्ही बदला, ॲरोमॅटिक सोडून कुठलाही घेतला, त्याचं करस्पॉन्डिंग ॲसिड इमिजिएटली इट गेट न्यूट्रलाइज्ड, असा तो मुद्दा आहे. ओके, तर असं थोडं शिकायचं. सुरुवातीला जरा असं किचकट वाटतं असं शिकणं, पण हेच तुम्हाला डायरेक्ट लिहिण्यासाठी, कारण पुढचे टॉपिक झाले की मग मागच्या रिॲक्शन असं अरे ह्या पाठ वगैरे करणं असं करायचं, अभ्यासच असं करायचं नसतं ऑर्गॅनिकचा, असंच करायचं. वेळ लागेल, रिपीट करायला लागेल, भरपूर वेळ आपल्याकडे. आणि आता तशा प्रकारचे किचकट रिॲक्शन्स आपण म्हणू तशा फार थोड्या आहेत आणि संपत आल्या. आत्तापर्यंतचा एवढा अभ्यास बघितला आपण तर पुढं सोपं आहे सगळं. तर हे असं आहे. ओके, तर अल्डिहाइड गेट ऑक्सिडाइज टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड अँड फेलिंग्स गेट रिड्यूस्ड टू रेड प्रेसिपिटेट ऑफ क्युप्रस ऑक्साईड. म्हणजे क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस ऑक्साईड, क्युप्रिक चेंजेस टू क्युप्रस, +2 कॉपर चेंजेस टू +1, अल्डिहाइड चेंजेस टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड इमिजिएटली सिन्स इन बेसिक कंडिशन इट गेट न्यूट्रलाइज्ड. हे असं जर माहीत असेल तर रिॲक्शन झटक्यात लिहिता येते. ओके, येस, असा अभ्यास करा. फक्त याच्या आधीचा व्हिडिओ बघितल्यानंतरच हा व्हिडिओ बघायचा आणि मग जे शिकवलं त्याला रिलेटेड नोट्स बघायचे. असा अभ्यास करा. थँक्यू.